नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी खरेदी करू नका. अपेक्षित तर तुम्हाला लाभ मिळणारच नाही, पण याशिवाय तुम्हाला वर्षभर त्रास सहन करावा लागेल. लक्ष्मी कृपा वाढवायची आहे, वर्षभर लक्ष्मी मातेचं स्थिर आगमन व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही आज मी जे सांगत आहे त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि त्याप्रमाणेच तुम्ही या ज्या वस्तू सांगणार आहे त्यांचं खरेदी कसं करायचं आहे, कधी आणायचे आहेत आणि अक्षय कलश सगळ्यात महत्त्वाचा मी सांगितलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तो जरूर आपल्या चॅनलवर जाऊन बघा. का तर त्यामध्ये इतका महत्त्वाचा हा कलश सांगितलेला आहे. जेव्हा पांडव वनवासाला चालले होते तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णांनी माता द्रौपदीला हा अक्षय कलश दिला की कधीही कोणत्याही गोष्टीची धान्याची कमतरता भासू नये यासाठी हा अक्षय कलश त्या दिवसापासून भरण्याची सुरुवात झाली. आता जीवनामध्ये सुख हवं आहे, आरोग्य हवं आहे, जे कधीही संपू नये असं प्रत्येकाला वाटतं की माझ्या मनासारखं माझं आयुष्य हे सुखी असावं, बरोबर ना? म्हणूनच प्रत्येक गोष्ट जी आज खरेदी करून आपण ती अक्षय ठरते. अक्षय पुण्य देखील मिळतं या गोष्टींचं. 19 तारखेला रविवारीच अक्षय तृतीया आहे. दुपारी साधारण 3:39 ही आहे आणि विशेष म्हणजे हा दिवस 3:30 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे साहजिकच या दिवशी कोणताही शुभ कार्य जे तुम्ही हाती घेणार आहात मुहूर्त बघण्याची गरज बिलकुल नाही. अक्षय तृतीया म्हटलं की अनेक लोक बघा सोनं खरेदी करतात. सोनं, घर, गाडी, जागा, एखादं कॉईन चांदीचं वगैरे किंवा सोन्याचं दागिने घेतात. पण इथं एक सत्य आहे, जे म्हणजे परमेश्वर जो भगवंत आहे तो काही म्हणत नाही की तुम्ही अमुक एक गोष्टी घ्या, सोनंच घ्या किंवा तुम्ही या गोष्टी घेतल्या तरच तुम्हाला अक्षय तृतीयेचा लाभ भेटेल, असं काही नाही आहे. कारण अनेक जणांच्या डोळ्यासमोर येतं ते सोनं. अक्षय तृतीया म्हटलं की सोनं खरेदी करावं असं मनोमन वाटतं. म्हणूनच अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य केले किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यात वृद्धी होते. त्यामुळे या अंदाजाने किंवा या दृष्टिकोनाने अनेक जण या दिवशी घर, गाडी, सोन्या चांदीचे दागिने खरेदी करतात. कारण हा 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. मात्र यंदा सोन्याचे जर भाव आपण पाहिले तर खूपच अगदी उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळेच सोन्याचे भाव आता खिशाला परवडतीलच असे नाही. सर्वांनाच या गोष्टी खरेदी करता येतील असं नाही आहे. म्हणून अशा इतर वस्तू ज्या कोणत्या आहेत ज्या खरेदी केल्याने शुभ फळ पण मिळते आणि माता लक्ष्मीचे आगमन होते. चला तर मग बघूया. सगळ्यात पहिल्यांदा पाण्याचा माठ. पाण्याचा माठ हा इतका पवित्र ऊर्जेने भरलेला आहे. अक्षय कलशाचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पाण्याच्या माठामध्ये पाणी भरून एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा जाणाऱ्या वाटसरूला वगैरे तुम्ही जरूर हा भेट म्हणून द्या. पाण्याच्या ज्या माठाला किंवा मातीच्या या भांड्याला इतकं महत्त्व आहे. आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं तुम्ही तांब्या, पितळेची भांडी खरेदी करू शकता. सोन्या आणि चांदी इतकेच शुभ आहे तांबं आणि पितळ. या धातूंना सोन्या आणि चांदी इतकंच पवित्र मानलेलं आहे. त्यातून अन्न, पाणी ग्रहण करणे शरीरासाठी लाभदायक आहे. आपण बघतोय आता सध्या उन्हाळ्यामध्ये अनेक जण तांब्याच्या कलशामध्ये, कळशीमध्ये वगैरे पाणी पितात. यामुळे काय होतं, या धातूंची आपण खरेदी केल्यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते. अन्नपूर्णा देवी भरभराट देते घरामध्ये आणि त्यामुळे अक्षय तृतीयेला तांब्याची किंवा पितळेच्या भांड्याचा कलश किंवा आणखीन कोणतीही भांडे खरेदी करणे हे खूप शुभ समजलं जातं. यासोबतच कवड्या. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी तिच्या आवडीच्या वस्तू आजच्या दिवशी खरेदी केल्या जातात. त्यामध्येच देवीला आवडणारी वस्तू म्हणजे कवडी. कवडी ही पूर्वी एक साधन, पैशाचं एक साधन म्हणून मानली जात असे. त्यामुळेच कवडीला देखील खूप महत्त्व आहे. लक्ष्मीला अशी आवडणारी पिवळी कवडी जरूर आजच्या दिवशी 5-7 अशा खरेदी कराव्या. पाण्याने स्वच्छ धुवून, गंगाजलाने स्वच्छ धुवून त्या लक्ष्मी मातेला अर्पण आज करणे खूप शुभ मानले जाते. मातीची भांडी आणखीन तुम्ही कोणतीही दुसरी घेऊ शकता. अनेक आता नवनवीन मातीची भांडी आलेली आहेत. धान्य आणि डाळी साठवण्यासाठी देखील आजकाल मातीची भांडी वापरली जातात.
त्याशिवाय ज्यांना सोनं चांदी थोडंफार घेणं शक्य आहे त्यांनी सोन्याचा एखादा मणी घेऊन यावा किंवा चांदीचं एखादं नाणं घेऊन यावं. यामुळे त्या वस्तू अक्षय होतात, म्हणजे सदैव आपल्यासोबत या चांदी आणि सोन्याच्या वस्तू घरात राहतात, त्यामुळे भरभराट होते असं मानलं जातं. अक्षय तृतीयेला धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे. अक्षय या शब्दाचाच अर्थ आहे ज्याचा कधीही नाश होत नाही. म्हणूनच या दिवशी केलेले दान, जप, तप, पूजा, अर्चना, खरेदी ही सगळी अक्षय फळ देते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. म्हणून आजच्या दिवशी जितकं जास्त जमेल तितकं तुम्ही नामस्मरण करा. विशेष करून लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र घ्या. ओम श्री शुक्ला महाशुक्ले निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः. हा मंत्र अतिशय लवकर असा त्वरित फलदायी ठरणारा मंत्र आहे. हा मंत्र जरूर तुम्ही 11 माळा आजच्या दिवशी म्हणा. कुंकुमार्चन करा श्रीयंत्रावरती. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांनी सुपारी वगैरे किंवा लक्ष्मी मातेच्या, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करा. आणि मग हे जे कुंकू आहे ते तुम्ही दररोज आपल्या कपाळी लावा, भांगामध्ये भरा. अक्षय असं पुण्य मिळेल, अक्षय असं तुमचं सौभाग्य राहील. आजच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना, आपल्या पतीला, आपल्या घरातील मोठा मुलगा यांना जरूर ओवाळावं, तिलक लावावा, की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी नेहमी असंच यशस्वी राहावं, यशाचं शिखर गाठावं. यासाठी त्यांचं औक्षण हे आजच्या दिवशी जरूर संध्याकाळी करायचं आहे. त्याचबरोबर आणखीन काय खरेदी करणं शुभ मानलं जातं, तर सोने चांदीचे दागिने, पितळ, तांब्याची, काश्याची भांडी, जमीन, घर, वाहन, नवीन वस्त्र म्हणजे कपडे वगैरे, पुस्तकं, फर्निचर, घरगुती वस्तू, पूजेचं साहित्य, मंदिरात दान करण्यासाठी झाडू मात्र आजच्या दिवशी जरूर खरेदी केला पाहिजे. घरासाठी एक आणि मंदिरात दान करण्यासाठी एक असे 2 झाडू तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करून नक्की आणा. धने खरेदी करायचे आहेत. धन धान्य यांची भरभराट व्हावी. धन्याला खूप महत्त्व आहे. आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील धने आणि गूळ ह्यांची पूजा करतो. आजच्या दिवशी धने जरूर घेऊन या घरामध्ये. फळं, पिवळ्या रंगाची फळं आजच्या दिवशी खरेदी करून आणा आणि त्याचं दान हे जरूर करा. त्याचबरोबर अखंड तांदूळ, अखंड जो अख्खा तांदूळ असतो तो आजच्या दिवशी 5 किलो, 2 किलो, 7 किलो, 9 किलो असा विषम संख्येमध्ये तो खरेदी करायचा आहे. आणि जेव्हा तो घरात घेऊन येताल ना, तेव्हा माता लक्ष्मीच्या नावाने मोठमोठ्याने गजर करा. शक्य नसेल तरी हळू आवाजात माता लक्ष्मीचं कनकधारा स्तोत्र लावा. ते जे अक्षदा आणलेले आहे ते एका वाटीत घेऊन त्यांचं पूजन करा. आणि अक्षय कलश भरा, जो मी सांगितलेला आहे आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, तो जरूर तुम्ही ऐका आणि तसं करा. काहीच नाही जमलं तरी हा अक्षय कलश मात्र भरायला विसरू नका. काही लोकांना बघा सोनं खरेदी जमत नाही, त्यांनी तांदूळ खरेदी करा, गहू खरेदी करा, कनकधारा स्तोत्र लावा. येत असेल तर म्हणा 11 वेळा. याशिवाय आणखीन कोणताही उपाय तुम्ही किती जरी केला तरी तुम्हाला तितका फलदायी ठरणार नाही जितकं हे धान्य घरात आणून तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करताल. कनकधारा स्तोत्र हे त्वरित फलदायी आहे आणि त्वरित त्याचा परिणाम दिसतो. त्यासाठीच तुम्ही जरूर अखंड तांदूळ हा खरेदी करा. यासोबतच अक्षय तृतीयेला लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी शुभ कार्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा दान करा. काही ना काहीतरी पिवळे वस्त्र, फळं किंवा गरजू लोकांना काही पैसे, काहीतरी नक्कीच दान करा आजच्या दिवशी. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण अक्षय तृतीयेला पितरांची जी सेवा, पितरांची जी पूजा केली जाते कलश तो मांडून, ती कशी करायची आहे थोडक्यात काही जणांना माहीत नाही, ते बघूया. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ.